खूप चांगलं आलं टीमचं. लास्ट 15-20 डेजपासून ते लोक प्रॅक्टिस करत आहेत चांगल्या फॅसिलिटीजमध्ये, चांगल्या स्टेडियममध्ये, चांगल्या ग्राउंडवर. अँड वॉर्मअप मॅचेससुद्धा खेळत, प्रॅक्टिस मॅचेससुद्धा खेळत. सो आय थिंक एव्हरीवन, द होल टीम इज प्रिटी मच प्रिपेअर्ड टू रिअली गेट गोईंग. नवीन सीझन त्यांच्यातला नवीन प्लेयर आम्हाला जो पाहिजे होता, दॅट वॉज रामकृष्ण घोष. डेफिनेटली इज अन एक्स फॅक्टर. ऑलराऊंडर आहे, 140 टाकतो, बॅटिंग पण करतो. सो व्हेरी रेअर कॅटेगरी. सो डेफिनेटली मी खूप एक्सायटेड आहे त्याला या टुर्नामेंटमध्ये बघायला. कोच म्हणून गायकवाड सर आहेत, कोच आणि कॅप्टन गायकवाड एवढी यावर्षी पुण्याला ट्रॉफी आणेल. नक्की प्रयत्न करू. ट्रॉफीसाठी सगळे ट्रॉफीसाठीच खेळतात, जिंकण्यासाठीच खेळतात. अँड आम्ही नक्की आमचा बेस्ट देऊ. मागच्या सीझनपेक्षा काय वेगळं असणार आहे? मागच्या सीझनपेक्षा थोडंसं चांगलं इक्विप्ड आहो आम्ही सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये. मागच्या ह्याच्यातमध्ये आम्ही एक ऑलराऊंडर लॅक करत होतो आणि एक चांगला फास्ट बॉलर लॅक करत होतो. सो यावेळेस विवेक सेल्लार आला आहे आणि रामकृष्ण घोष आला. सो ऑल डिपार्टमेंट्स वी आर इक्विप्ड. इन्व्हिटेशन टुर्नामेंट होती, पण सगळे MPLचे होतकरू जे काही ऑप्शनमध्ये येणारे प्लेयर होते ते, आणि आमची मागच्या वर्षीची रिटेन टीम प्लस आम्ही जे मुलं टार्गेट केली होती, अशी एकत्र करून ती टुर्नामेंट आम्ही खेळलो आणि ती आम्ही जिंकलो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आत्ता गेले 12 दिवस लोणावळ्यात कॅम्प केला. तिथे SPJची डे अँड नाईट फॅसिलिटी आहे, तर तिथे आम्ही काही MPL टीम्सबरोबर मॅचेस पण खेळलो. प्लस आम्ही स्टिम्युलेशन पण केलं, सिच्युएशन वेगळ्या वेगळ्या मुलांना देऊन त्याप्रमाणे ती तयारी केली. थोडं क्रिकेटिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे यावेळेस आम्ही तयारी अशी केली आहे की प्रत्येक प्लेअरला त्याचा रोल डिफाईन करून दिला, आणि तो रोल डिफाईन करण्यात त्याला मग बाबा काय सिच्युएशनमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे याचं सगळं त्यांची इकडनं पूर्ण सराव त्याप्रमाणे करून घेतला आहे. अजूनही 2-3 सरावचे आमचे सेशन्स आहेत, आणि मग 1 तारखेपासून इकडे आम्ही परत एकत्र येऊन मग MPLची तयारी सुरू आहे. सर पुणेरी तो ओरिजिनली ती आयडिया जी होती की MPLमध्ये त्यांनी 5 मग 7 मॅचेस केल्या होत्या, पण आमचं पहिल्यापासून ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की भरपूर क्रिकेट मुलांना खेळायला मिळायला पाहिजे, आणि थोडं पावसाचा व्यत्यय असणार आहे, त्यामुळे 1-2 मॅचेस वॉशआउट जरी झाल्या तरी 5-7 मॅचेस खेळायला मिळतील, आणि त्याच्यात सगळ्या क्रिकेटर्सला संधी खूप चांगली मिळेल, आणि ह्याच्यातून महाराष्ट्राचं क्रिकेट वरती जाईल याची आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि चांगले क्रिकेटर्स घडतील, ते IPL घेतील, इंडियासाठी घेतील, या उद्देशाने पुणेरी बाप्पा जोमाने या मैदानात उतरलेला आहे. पुणेरी बाप्पाला किती टक्के चान्सेस आहे यावर्षी? पुणेरी बाप्पाला चान्सेस किती टक्के नाही, आम्ही 100 नाही 200% प्रयत्न करणार, आणि जिंकण्यासाठी आम्ही आमचं सगळं पडायला लावून टाकू. यावर्षीचं चॅम्पियनशिप पुणेरी बाप्पाला येऊ शकतो? मिळू शकते, 100% मिळू शकते, कारण आमचे कॉम्बिनेशन आणि टीम जी आम्हाला पाहिजे होती तशी आम्हाला मिळालेली. कॅप्टन आता ऋतुराज अवेलेबल आहे म्हटल्यावरती सगळ्यात मोठा जो एक धोका असतो की तो इंडियाला खेळायला जाईल. मागच्या वर्षी पण तो अर्धवट सोडून जावं लागलं त्याला, कारण तो इंडियाला सिलेक्ट झाला होता. तर आत्ता तो पूर्ण टुर्नामेंट तरी अवेलेबल आहे,